मित्रांनो, आपण राजमहाल पाहून आता ओरछा किल्ल्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जहांगीर महाल या महालाकडे जातो. तर आता ह्या महालाचं वैशिष्ट्य म्हणजे हा महाल राजा वीरसिंह म्हणजे बुंदेल राजपूत घराण्यातील राजा वीरसिंह हा जहांगीरचा मित्र होता. जहांगीरला त्याने याच्यामध्ये मदत केली दिल्लीचं तख्त मिळवण्यात. म्हणून जहांगीरने मित्राच्या मदतीसाठी म्हणून ओरछा किल्ल्याची जबाबदारी त्याच्याकडे दिली आणि ओरछाच्या सिंहासनावर वीरसिंहाला बसवलं. तर वीरसिंहाने याची परतफेड म्हणून जहांगीरसाठी हा महाल बांधला. तर हा महाल या ठिकाणी जहांगीर बादशाह एकच दिवसासाठी आला होता, पण हा महाल बुंदेल आणि हिंदू शैलीच्या कलात्मक दृष्टीनं हा महत्त्वाचा समजला. आता आपण आज जाऊया. आता आपण जहांगीर महालाच्या मधल्या प्रांगणात आलेलो आहोत. हे प्रांगण 38x38 असं चौरस स्वरूपाचं दिसून येतंय. या ठिकाणी जवळजवळ सभावर जर तुम्ही पाहिलं तर हा पॅलेस 3 मजली असून या ठिकाणी 236 खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्या म्हणजे हा एक या बुंदेल शैलीमध्ये भूलभुलैयाचाच प्रकार समजला जातोय. तर याचा हा महाल जो जहांगीरसाठी बांधला वीरसिंहाने, याला साधारण 20 ते 30 वर्षाचा कालावधी लागलेला आहे आणि त्याच्यावर हिंदू आणि बुंदेली शैलीचा जास्त प्रभाव दिसून येत आहे. जरी हा महाल जहांगीर बादशाहसाठी बांधलेला असला तरी सुद्धा. तर आता याच्या आपण मुख्य प्रवेशद्वार जर पाहिलं तर या ठिकाणी 2 हत्ती फुलांच्या माळा घेऊन उभे असलेले आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला ललाट बिंबावर गणेश आणि सरस्वती त्याचबरोबर अष्टदिक्पालही दिसून येत आहेत. तर आपण या ठिकाणी आता पाहूया. चला वरती जाऊया आपण. राजा वीरसिंह हुमायूंच्या सन्मानासाठी बांधलेला हा जहांगीर महाल याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे. या मुख्य प्रवेशद्वाराचं वैशिष्ट्य म्हणजे या द्वाराच्या दोन्ही बाजूला 2 हत्ती पुष्पमाला व घंटा घेऊन स्थापित दिसत आहेत. हे हिंदू मूर्तीशास्त्र किंवा वास्तुशास्त्राचं शुभचिन्ह समजलं जातं. ललाट बिंबावर श्री गणेश रिद्धिसिद्धीसोबत त्याचबरोबर मा सरस्वती शेजारी दिसून येत आहेत आणि त्याच्यापैकी अष्टदिक्पाल आहे. तर हा महाल साधारण 17व्या शतकामध्ये बांधला गेला आहे हा वीरसिंहाकडून. आणि या ठिकाणी जहांगीर बादशाह फक्त एकच दिवस आलेला होता, त्याच्यासाठी हा महाल त्यांनी बांधला. त्याचं वरती पूर्ण त्याची शैली जी आहे ही शैली बांधकाम शैली दिसून येते. या बांधकाम शैलीचं जगप्रसिद्ध वास्तुकार पर्सी ब्राऊन हा असं म्हणतोय की हे एक वास्तुशास्त्राचं उत्तम उदाहरण असून त्यामध्ये कलाशास्त्र, चित्रकला व स्थापत्यशास्त्राचा उत्तम संगम असलेला दिसून येतो. मित्रांनो, आपण जहांगीर महालाच्या सगळ्यात टॉप मजल्यावर आहोत. त्या ठिकाणाहून आपल्याला हा एक महाल दिसतोय. आता आपण तिकडे जाऊयात, कारण ओरछा किल्ल्याची हिस्ट्री जी आहे ती त्या महालाच्या हिस्ट्रीशिवाय पूर्ण होणार नाही. आता आपण तिकडे जाऊया. या ठिकाणी या जहांगीर महालामध्ये भूलभुलैया कसा असतं याचा मी अनुभव घेतलेला आहे. 236 खोल्यांमधून मी फिरलो, पण मला खाली जायचा काही रस्ता दिसलेला नाही आहे. फार फिरून फिरून आलो. त्यावेळेला मला या भूलभुलैयाची अगदी आवर्जून आठवण झाली. किल्ल्याच्या संरक्षणासाठी असलेला मोठा तलाव ही इमारत. या ठिकाणी प्राचीन 800 वर्षापूर्वीचा दरवाजा सुद्धा तुम्हाला दिसून येतो.